राज्यात गटशेतीची नवं धोरण आणणार आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे। महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प असून शेतीमध्ये गुंतवणूक वाढवणार असून शेती कमी झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। हे गटशेतीचं इतकं मोठं आंदोलन पुन्हा महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे, तर आपण गटशेतीची नवीन पॉलिसी, एक नवीन नीती या महाराष्ट्रामध्ये आणू आणि गटशेती करणाऱ्यांना कशी आपल्याला मदत करता येईल, त्यात कसं योगदान करता येईल आणि गटशेतीला आंदोलनाचं स्वरूप कसं करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। माझी फक्त शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपण एवढं चांगलं काम उभं करतात, अतिशय निष्ठेने काम उभं करतात, आपण संघर्षाला घाबरता कामा नये, संकटाचा सामना करताना मागे पुढे पाहता कामा नये। संकट आणि संघर्ष हे आयुष्यभर येतच असतात माणसाच्या जीवनामध्ये, त्यामुळे त्यातून आपलं सत्य आहे, आपलं काम जे आहे ते काम या ठिकाणी पुढे रेटलं पाहिजे। या ठिकाणी आपल्याला कर्तृत्व एकाच गोष्टीला जास्त महत्त्व आहे। आपण आपलं कर्तृत्व पार पाडत राहिलो, प्रामाणिकपणे पार पाडत राहिलो, ते यश निश्चित आहे। मी सांगतो की जगामध्ये ज्यांनी ज्यांनी इतिहास निर्माण केला ती ध्येयवेडी माणसं होती। आपण ध्येयाने या ठिकाणी वेडे झालेलो आहोत आणि हे ध्येय घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, जीवनामध्ये प्रगती करायची है। हमारे मन में भी यही इच्छा थी, लेकिन महाराष्ट्र बहुत बड़ा राज्य है, जर्मनी से बड़ा है, मतलब यूरोप के देश से बड़ा है महाराष्ट्र। हमारा एक राज्य उनके देश से बड़ा है यूरोप में, तो बहुत बड़ा काम है, बहुत बड़ी जिम्मेदारी है। अब हमको लगता है कि शायद हम वो जिम्मेदारी ले पाएंगे, तो इसलिए इस साल मैंने हिम्मत करके हमने अनाउंस किया है कि अगला जो फार्मर कप होगा वो ऑल महाराष्ट्र होगा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।